नमस्कार मैत्रिणींनो. टिफिन सिरीज भाग 3 मध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बटाट्याचे पराठे बनवणार आहेत. तर हे बटाटे उकडवलेले आहेत मी 3-4 शिट्ट्या केल्या आणि उकडवून घेतले. साल काढून घेतलेले आहेत. नंतर पीठ भिजवून ठेवलेले आहे. थोडंसं मीठ आणि थोडं तेल टाकून गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आणि याच्यात टाकण्यासाठी आपण असं कांदा कट केलाय बारीक. जेवढा बारीक होईल तेवढा कट करून टाकायचं त्याला. तर असं बारीक चिरलेलं आहे मी 2 कांदे. त्यासाठी थोडंसं धने जिरे कूट लागेल आणि पाऊण चमचा 1 चमचा तुमच्या पद्धतीने चटणी टाका. जेवढी कमी जास्त प्रमाण तुम्ही ठरवून घ्यायचं. आणि हळद आणि हिंग इथं आणि अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण कढीपत्ता असं एकत्र केलेलं आहे मी याच्यात, क्रश केलेलं आहे. आता हे सगळं बटाट्यांमध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं हे मिश्रण. आणि मॅगी मसाला टाकायचा आणि अर्धा लिंबू लागेल. याचा रस काढून टाकून द्यायचा याच्यात. तर मॅगी मसाला याची फुल पुडी आहे. तर किती लागते बघू आपण. अंदाज बघत बघत टाकून द्यायचं. बहुतेक फुल लागून जाईल ती. तर आपण हे चुरून घेऊ. हे टाकून द्यायचं सगळं. मीठ टाकायचं चवीनुसार. अर्धा लिंबाचा रस टाकलाय मी. लिंबू आणि मॅगी मसाल्याचा फ्लेवर छान येतो याला पराठ्यांना. अर्धी टाकली मी आधी. लागले तर टाकू आपण टेस्ट करून. त्याला थोडंसं मोठ्या भांड्यात टाकावं लागेल आणि मग छान एकजीव करता येईल त्याला. तर अशी भरपूर कोथिंबीर टाकायची. मिक्स करून घ्यायचं चांगलं. तर तयार आहे आपलं हे मिश्रण. आता आपण पराठे करायला घेऊ. मी लाटून टाकून दिलाय. आता दुसरा मी तुम्हाला लाटून दाखवते. असं टाकायचं मध्ये.
आणि असं वाळवून घ्यायचं छान आणि एक्स्ट्रा पीठ असं काढून घ्यायचं. असं दाबून द्यायचं व्यवस्थित. एक्स्ट्रा पीठ असं काढून घ्यायचं. कढईने तेल टाकून द्यायचं. गॅस थोडा मंद करून द्यायचा. मध्यम अद्दर हाताने असं लाटून घ्यायचं याला. ते कांदे जे आपण चिरून टाकतो ना बारीक बारीक, ते आपण मिक्सरवर थोडस अरवर पण करून घेतले ना तरी पण चालतं. म्हणजे थोडस चांगला आणखी बारीक लाटता येतो पराठा. भाजी पोळीचं काम एकत्र होऊन जातं हे, आणि एक वेगळा बदल पण होऊन जातो जेवणामध्ये. असं दोघं साईडने पलटवून द्यायचं एक एकदा, आणि नंतर मग तेल टाकायचं.
तर बघू शकता मैत्रिणींनो, डब्यात भरायला पराठे तयार आहेत आपल्याकडे. तर अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत पराठे बटाट्याचे मुलांना आवडीने खातील ते, आणि आपल्या मोठ्या लोकांना पण आवडतात ते. तर बनवून पहा, या पद्धतीने बनवून बघा. तर हे चांगले गार होऊ द्यायचे, मगच डब्यात भरायचे. तर ते खराब होऊ शकतात आणि असं पाणी पाणी सुटून जातं, मग त्यांना असं ओलसर होऊन जातात ते. तर चांगले एकदम गार करायचे. हे असं वेगळ्या ठिकाणी ठेवते मी याला वेगवेगळं. चांगले गार करेल मग डब्यात भरायचे. अशा पद्धतीने आपला टिफिन तयार आहे. मुलांच्या भुकेनुसार त्यांना 2 द्या, 3 द्या. छान पोट भरून जातं मुलांचं. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त होतोय. थँक्यू. बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.